स्कोपच्या बाहेरचा जरी विषय वाटत असला तरी देखील मला दोन गोष्टींवरती येणाऱ्या भविष्य काळातील परिस्थिती आणि आजची परिस्थिती आपल्यासमोर मांडायची आहे. आज मी मागच्या वेळेसच म्हटलं होतं की पावसाळ्याची परिस्थिती टंचाईची असणार आणि जागतिक हवामान खात्याने देखील अंदाज व्यक्त केलेला आहे की पुढच्या वर्षी देखील सुपर एल्निनो असल्यामुळे दुष्काळीची परिस्थितीला सामोरं जावं लागणार. भूपृष्ठावरचं पाणी आणि भूगर्भातलं पाणी पाऊस जरी समाधानकारक दिसला तरी परिस्थिती पाण्याची आपण आता सांगितलं त्याच्यावर सखोल चर्चा होईलच. मला दुसरा विषय आवर्जून आपल्यासमोर मांडायचा आहे तो आपणच सोडवू शकता. सोलापूर जिल्ह्यामध्ये 9 किसान ट्रेन्स हे सांगोल्यातनं निघत होते आणि ते गेल्या 10 महिन्यापासून 12 महिन्यापासून त्या सर्व किसान रेल्वेच्या बंद आहे. शेतकऱ्याचा शेतीमाल हा 2 रुपयामध्ये 3 रुपयामध्ये हिंदुस्थानाच्या बाजारपेठेमध्ये पोहोचवतो. आज त्याची किंमत 20 आणि 25 रुपये झाली. किलोला 2 रुपये झाला. त्यामुळे ह्या किसान रेल आठवड्याला 9 जात होत्या, ह्या बंद झालेल्या 12 महिन्यापासून. त्याच्या संदर्भात आणि सोलापूरमधनं मोडलीम, कुर्डवाडी, केप, जेऊर अशी पुण्याला जाणारी रेल्वे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संख्या ही विद्यार्थ्यांची असते त्या रेल्वे लाईनचं सुद्धा शेड्यूल बदललेलं आहे, स्टॉपेजेस बदललेले आहेत. ह्या एकंदरीत रेल्वेविषयी आपल्या डीपीडीसीचा जरी नसला तरी या शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांचा सोलापूर जिल्ह्यातल्यांचा प्रश्न आहे. त्याच्या संदर्भात आपण दिल्लीतलं आपलं वजन आहे ह्याच्या संदर्भात पुण्याला किंवा मुंबईला एक आपण बैठक लावावी आणि ह्याच्या संदर्भात आपण लक्ष घालावं विनंती.